वॉइस ऑफ गुलबर्गा में आप सभी का इस्तकबाल है। हजरत मौला मुश्किल कुशा का उर्स शरीफ बड़े अकीदत व एहतराम के साथ मनाया जा रहा है। 16 जनवरी 2025 बरोज़ जुमेरात रवानगी संदल बवक्त बाद नमाज इशा। चिरागा 17 जनवरी 2025 बरोज़ जुम्मा बाद नमाज इशा। ज़ियारत 18 जनवरी 2025 बरोज़ हफ्ता बाद नमाज फज्र। मुरासिम संदल माली व दीगर रसूमात बाद दस्ते हजरत सैयद शाह अबू कासिम कादरी ब्रदर्स सज्जादा नशीन आस्तानाए नेलोर शरीफ महफिल चिरागा व कौमी एकजती प्रोग्राम मुनक्किद, जिसमें मशाइख इज़ाम उलमाए इकराम सूफ़ी मुतादेश व स्कॉलर्स जलवा अफरोज होंगे। ज़ियारत खत्म कुरान फातिहा दुरूद व सलाम व ज़ियारत चादर गुल तबरुक तकसीमात और बाद अज़ा कुश्ती का मुकाबला होगा। अदाई सैयद इकबाल अली कादरी व खलीफा नेलोर सैयद नसीर उद्दीन साहब क़िबला व दीगर कमेटी बेन्नूर बी ज़िला गुलबर्गा। नोट सुपरमार्केट बस स्टैंड से बेन्नूर बी के लिए बसों की सहूलत दस्तियाब है। आइए देखते हैं ये रिपोर्ट। ऐसे ही अहम और ख़ास खबरों के लिए वॉइस ऑफ गुलबर्गा को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर भी ज़रूर करें। वबरकातुहू। ये कालगी तालुक़े में बेन्नूर बी बुजुर्ग का जिला गुलबर्गा आज से तकरीबन 500 साल से ये उर्स शरीफ अंजाम देने जा रहा है। क्या इस तकारीब में बिला मज़हब मिल्लत तमाम ज़ाहिरीन यहाँ पर हाजिर होते हैं और सरकार का फैज़ व बरकत हासिल करते हैं। इससे क़ब्ल मेरे दादा सैयद हुसैन साहब भी इस तकारीब को अंजाम दिए। इसके बाद वालिद मोहतरम क़िबला सैयद शाह नसीरुद्दीन क़ादिर रहमतुल्लाह अलैह और अपने बाहयात 99 साल तक इस बारगाह की खिदमत करे और इस बारगाह में उनका बेलोस खिदमत रही। और आप इस बारगाह की खिदमत के लिए ज़ाहिरीन के लंगर और तमाम चीज़ों के लिए आपने अपनी पट्टा लैंड 90 एकड़ ज़मीन यानी इस बारगाह के लिए लगा दिए हैं। इसलिए इसी तरह आज भी हर साल की तरह इस साल भी मरासिम उर्स शरीफ हज़रत सैयदना मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रहमतुल्लाह अलैह मनाया जाता है। तो आज 16 जनवरी 2025 को संदल शरीफ बादशाह का हज़रत सैयद शाह नसीरुद्दीन क़ादिर रहमतुल्लाह अलैह घर से निकलकर आशुर खाना आता है। आशुर खाने से सीधा दरगाह शरीफ पहुंचता है और दरगाह शरीफ आने के बाद जुलूस के साथ संदल पहुंचने के बाद साथ ही साथ संदल माली के मुरासिम संदल माली को अंजाम दी जाती है। इस संदल वाली में हमारे पीर मुर्शद क़िबला जनाब अबुल क़ासिम क़ादी साहब अपने हाथों से इस कार्रवाई को अंजाम देते हैं। हम इसी तरह संदल माली की इस कार्रवाई को मनाते आते हैं और हर साल की तरह इस साल भी मनाया जा रहा है। और दूसरा 17 तारीख को चिरागा का तकारीब रहती है। इसमें सर्वधर्म एकजुटी प्रोग्राम मनाया जाता है, जिसमें साहेब संत और पीठाधिपत और स्वामीगण सब तमाम हाजिर होते हैं। और इसमें सियासी लोग और तमाम गांव के ज़ाहिरीन और तमाम बाहर के ज़ाहिरीन तमाम मुतखदीन जितने भी बारगाह से अक़ीदत रखते हैं तमाम इसमें शिरकत फरमाते हैं। इसी तरह चिरागा की तकारीब अंजाम होती है और सुबह
ये एक ड्यूटी प्रोग्राम के बाद ख्वाली मनाई जाती है। उसके बाद सलात व सलाम और सुबह बाद फजर फातिहा चिरागा होते हैं। उसके बाद तकसीम तबरुकात तकसीम किया जाता है। इसी तरह चिरागा की कार्रवाई को हम अंजाम देते हैं। इसी और 18 तारीख को सुबह ज़ियारत खुल यानी फातिहा खुल और दीन और इस्लाम के लिए दुआ खैर होती है और तकसीम तबरुकात होते हैं। उसी के बाद कुश्ती अखाड़ा का प्रोग्राम 7 बजे से लेकर 11 बजे तक होता है। इसी तरह इस बेंडूरबी गांव के अंदर एक तारीख़ी मुकाम हज़रत सैयदना मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा करमल्लाह वजू मनाया जाता है। अब मैं काळगी ತಾಲೂಕಿನ ಬೆಂಡೂರ್ಬಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸೈಯದ್ ಶಾ ಹಜರತ್ ಮೌಲಾ ಅಲಿ ಮುಷ್ಕಲ್ ಕುಶಾ ಶೇರ ಖುದಾ ಕರಮಲ್ಲಾ ವಜು ಕರೀಂ ರದಿಯಲ್ಲಾಹು ತಆಲಾ ಅನ್ಹರ ಜಾತ್ರೆಯು ಪಾರಂಪರಿಕವಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ। ಈ ಜಾತ್ರೆಯ ಅಂಗವಾಗಿ ಈ ಜಾತ್ರೆಯು ಸುಮಾರು 3 ದಿನದವರೆಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ। 16/1/2025 ಗಂಧೋತ್ಸವ ಮೆರವಣಿಗೆ ಹಾಗೂ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ। ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಶಾ ನಸ್ರುದ್ದೀನ್ ಖಾದ್ರಿ ಅವರ ಮನೆಯಿಂದ ಗಂಧದ ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಟು ದರ್ಗಾ ತಲುಪುತ್ತದೆ। ಅಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ। ತದನಂತರ ಮರುದಿವಸ 17 ಜನವರಿ 25 ಶುಕ್ರವಾರ 7 ಗಂಟೆಗೆ ದೀಪೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಅದರ ಧರ್ಮಸಭೆ ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತದೆ। ಧರ್ಮಸಭೆ ನಂತರ ದೀಪೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ। ಆ ಧರ್ಮಸಭೆಯಲ್ಲಿ ಚಿರಮೂರ್ತಿಗಳು ಸಾಧು ಸಂತರು ಸೂಫಿ ಸಂತರು ಆಗಮಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡುತ್ತಾರೆ। ತದನಂತರ ಕವಾಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ। ಮುಂಜಾನೆ ಫಾತಿಹಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಡಲಾಗುತ್ತದೆ। ಆ ಫಾತಿಹಾದ ನಂತರ ಇನ್ನಿತರ ಸಂಸ್ಕೃತ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ತದನಂತರ 18ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಜಿಯಾರತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಇದರಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಜಿಯಾರತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದ ನಂತರ ಕುಸ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ 7 ಗಂಟೆಯಿಂದ 11 ಗಂಟೆವರೆಗೆ ಜರುಗುತ್ತದೆ। ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿ ಆ ಸೈಯದ್ ಹಜರತ್ ಮೌಲಾ ಅಲಿ ಮುಷ್ಕಲ್ ಕುಶಾ ಶೇರ ಖುದಾ ಕರಮಲ್ಲಾ ವಜೂರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿ ಪತ್ರಿಕೆ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ತಿಳಿಬಯಸುತ್ತೇನೆ। ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೂ ಕೂಡ ಹಜರತ್ ಮೌಲಾ ಅಲಿ ಸಾಹೇಬರ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ಇರಲಿ ಅಂತ ಈ ನನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸ್ತಾರೆ। ಮತ್ತು ವೈಸ್ ಸಾಬ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನನಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ನನ್ನ ಈ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ತಾಲೂಕಿನ ಮಹಾಜನತೆಗೂ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಚಿತ್ತಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕಾಳಗಿ ತಾಲೂಕಿನ ಬೆಂಡೂರ್ಬಿ ಗ್ರಾಮದ ಆರಾಧ್ಯ ದೇವರಾದ ಶ್ರೀ ಮೌಲಾಲಿ ದರ್ಗಾದ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಒಂದು ಅದ್ದೂರಿ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಡೆಯಲಿದ್ದು, ಈ ಒಂದು ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಹಲವು ಕಡೆಯಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಆಂಧ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಬಹಳಷ್ಟು ಭಕ್ತರು ಈ ಒಂದು ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲಿದ್ದು ಮತ್ತು ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಹಲವು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯಲಿದ್ದು, ಗಂಧೋತ್ಸವ ಮುತ್ಯರ ಒಂದು ಮನೆತನದಿಂದ ಈ ದರ್ಗಾದವರೆಗೂ ಒಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ತಲುಪಲಿದ್ದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ 17ನೇ ತಾರೀಕು ಒಂದು ಇಡೀ ಚಿತ್ತಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ವಧರ್ಮ ಸಭೆ ಜರುಗಲಿದ್ದು, ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಒಂದು ಗುರುಗಳು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಗುರುಗಳು ಮತ್ತು ಸಾಧು ಸಂತರು ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಂಡೂರ್ಬಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಾವು ಆಚರಿಸ್ತೀವಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಲವು ಜನ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಮುಂಬೈನಿಂದ ಎಲ್ಲ ಬಂದ್ಗಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮುತ್ತಿರ ಆಶೀರ್ವಾದ ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಮಹಾಜನತೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಈ ಪತ್ರಿಕೆ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸಲು ಬಯಸ್ತೇನೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮಾರ್ಕೆಟ್ನಿಂದ ಮತ್ತು ಮಾಡೂರಿನಿಂದ ಮತ್ತು ಸಣ್ಣೂರಿನಿಂದ ಬಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಸಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತದೆ। ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಈ ಒಂದು ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಬಂದು ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ। ನಮಸ್ಕಾರ। ನಾನು ದೇವರಾಜ್